Hi students, we have started the first chapter from the physics part 1, that is rotational dynamics. In this particular chapter we have seen the analogous behavior between the moment of inertia and the mass. Mass is the physical quantity in linear motion and the moment of inertia is the physical quantity in angular motion. Both quantities are analogous behavior. दोन्ही quantities चे काय करतात सांगा analogous behavior दाखवतात. After that we have seen what is mean by काय सांगा moment of inertia. After that we have seen the काय सांगा principle of parallel axis in the last lecture. We have seen the principle of perpendicular axis. आपण ते दोन प्रिन्सिपल्स त्या ठिकाणी चेकआउट केली आणि आज आपल्याला जो टॉपिक चेकआउट करायचा आहे लक्षात इट इज नथिंग बट द अँग्युलर मोमेंटम. टॉपिकचं नाव काय आपलं अँग्युलर मोमेंटम. व्हॉट इज अँग्युलर मोमेंटम और इट इज आल्सो कॉल्ड एज मोमेंटम ऑफ लिनियर मोमेंटम. लक्षात मोमेंटम ऑफ काय सांगा लिनियर मोमेंटम. आता व्हॉट इज मीन बाय अँग्युलर मोमेंटम. दिस इज अ कन्सेप्ट व्हिच इज एनालॉगस विथ द काय सांगा लिनियर मोमेंटम इन लिनियर मोशन. लिनियर मोशन मध्ये आपण लिनियर मोमेंटम नावाचे कन्सेप्ट वापरतो. एव्हरीबडी नो दॅट लिनियर मोमेंटम इज फाउंड बाय द फॉर्म्युला लिनियर मोमेंटम. हाऊ टू फाइंड आउट लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम कसे काढतात तर काय सांगा काय फॉर्म्युला आहे सांगा. इट इज कॉल्ड एज p. p इज इक्वल टू काय सांगा mv. राइट. ठीक आहे. दिस इज द फॉर्म्युला फॉर लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम आपण सगळे शिकलेलो आहोत. राइट. ठीक आहे. आता आपल्याला काय पाहिजे तर वी आर गोइंग टू सी द काय सांगा अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम. आता व्हॉट इज मीन बाय अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला. इट इज डिवाइडेड बाय l. l इज इक्वल व्हॉट. वी आर गोइंग टू सी दिस वन. राइट. ठीक आहे. आपल्याला हे चेक आउट करायचं आहे आणि मग अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय. लिनियर मोमेंटम मध्ये मास ची क्वांटिटी आलेली आहे पहा लक्षात घ्या. त्या अँग्युलर मोमेंटम मध्ये काय आलं पाहिजे मास ची जागा जी आहे ती मोमेंट ऑफ इनर्शिया घेणार आहे. काय घेणार सांगा moment of inertia because inertia m that is moment of inertia is analogous with mass. rotational motion मध्ये inertia आणि linear motion मध्ये mass ते behave होतं काय सांगा सेम and that's why काय सांगा m ची जागा i घेणार आहे आणि v linear velocity ची जागा काय येणार सांगा angular velocity i into काय सांगा ओमेगा. लक्षात घ्या linear momentum चा फॉर्म्युला असतो mass into velocity. angular momentum चा फॉर्म्युला काय आहे mass is replaced by moment of inertia because moment of inertia and mass behave the same. आपण काल परवा 2-3 लेक्चर पूर्वी हे सगळं पाहतोय राइट ना. व्हॉट इज मीन बाय moment of inertia. moment of inertia is काय सांगा सेम फिजिकल क्वांटिटी which is analogous with the linear mass in the linear motion. linear motion मध्ये mass आणि angular motion मध्ये moment of inertia. linear motion मध्ये velocity आणि angular motion मध्ये angular velocity. लक्षात घ्या. मग linear momentum चं सूत्र काय आहे मास इनटू वेलोसिटी. मग अँग्युलर मोमेंटमचं सूत्र काय आलं पाहिजे सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया इनटू अँग्युलर वेलोसिटी. हा फॉर्म्युला जो आहे तो डिराइव्ह करणार आहे आता आपण. लक्षात घ्या वी आर गोइंग टू डिराइव्ह दिस फॉर्म्युला. व्हॉट इज द काय अँग्युलर मोमेंटम दॅट इज i टू ओमेगा. लेट्स सी हाऊ टू डिराइव्ह दिस फॉर्म्युला. हा फॉर्म्युला जो आहे तो कसा डिराइव्ह करायचा किंवा कसा आला हा फॉर्म्युला तर तो फॉर्म्युला आपण चेक आउट करणार आहे आता. लेट्स सी हाऊ दिस फॉर्म्युला कम्स आउट. राइट. ठीक आहे. पाहता लक्षात घ्या मी सुरुवात करणार आहे. पहा लक्षात घ्या अँग्युलर मोमेंटम नीट लक्षात आलंय मी काय सांगितलं. अँग्युलर मोमेंटम इज द क्वांटिटी is the physical quantity in rotational motion which analogous which shows the analogous behavior as that of the काय सांगा linear momentum in linear motion. लक्षात आलं सर्वांच्या. लिनियर मोशन मध्ये लिनियर मोमेंटम असतो अँग्युलर मोशन मध्ये किंवा रोटेशनल मोशन मध्ये अँग्युलर मोमेंटम असतो. तर ते सर्वांच्या लक्षात येते. These are the analogous quantities. कळते सर्वांना. ठीक आहे. चला आता जाऊया पुढे हाऊ टू फाइंड आउट द काय अँग्युलर मोमेंटम. आता मला सांगा पहा लक्षात घ्या एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. आपल्याला सगळ्यांना हे माहिती पाहिजे बिफोर वी शुड स्टार्ट वी शुड नो द अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम लक्षात राहू द्या. अँग्युलर मोमेंटम इन ब्रॅकेट l इज इक्वल टू रेडियस इनटू काय सांगा लिनियर मोमेंटम. linear momentum we should know this formula right. ठीक आहे. मी याचा अर्थ l is equal to r bar cross काय सांगा b bar. what is r bar. it is the radius vector. b bar is काय सांगा linear momentum. and right in my include we can say that काय सांगा l is equal to काय सांगा r into काय सांगा p into sin theta. right where theta is the angle between काय सांगा r bar and p bar. theta is the angle between r bar and p bar. right लक्षात. ठीक आहे. if the angle between them is 90 degree generally तर त्या ठिकाणी आपण असं पण लिहू शकतो की l is equal to काय सांगा r into p. if the angle between काय सांगा them is 90 degree then sin 90 is काय सांगा 1 then we can consider that काय सांगा l is equal to r into p. नॉर्मली काय होतं पहा लक्षात घ्या रोटेशन मोशन मध्ये कसं असतं की बॉडी इज मूव्हिंग लाईक दिस वन. पहा बॉडी इज मूव्हिंग लाईक दिस वन. मग काय पहा हे लक्ष द्या या ठिकाणी काय होतं सांगा या ठिकाणी मोशन असते. velocity is in this direction and radius vector is in this direction. हे लक्षात घ्या. राइट. ठीक आहे. रेडियस वेक्टर असा आहे आणि वेलोसिटी अशी आहे. मग मला सांगा दोघांमध्ये किती डिग्रीचा कोन आहे 90.
आता मला सांगा मोमेंटम इक्वल काय सांगा मास इनटू व्हेलॉसिटी. मग मोमेंटमचं डायरेक्शन आणि व्हेलॉसिटी डायरेक्शन कसं आहे सांगा सेम. मग व्हेलॉसिटी जर या दिशेने असेल तर मोमेंटम सुद्धा याच दिशेने, कारण मास इनटू व्हेलॉसिटी इक्वल काय सांगा मोमेंटम. हे लक्षात घ्या. कळालं सर्वांना. याचा अर्थ काय व्हेलॉसिटीचं मोमेंटमचं डायरेक्शन सेम आहे. आर बार ह्या दिशेने रेडियस म्हणजे दोघांमध्ये 90 डिग्री असल्यामुळे sin थीटा इक्वल काय सांगा 1 म्हणून एल इक्वल काय सांगा rp. नीट लक्षात घ्या. बिफोर स्टार्टिंग द काय सांगा अँग्युलर मोमेंटम वी शुड नो दिस फॉर्म्युला. व्हाट इज द रिलेशन बिटवीन अँग्युलर मोमेंटम अँड लिनियर मोमेंटम? Angular momentum L is equal to radius into linear momentum. This is the topic we have seen in the circular motion in the last chapter, last lecture, last standard. बरोबर ठीक आहे. मग L is equal to काय आलं सांगा r bar cross p bar आलं. म्हणजे आपण असं लिहू शकतो की L is equal to rp sin theta. पण theta is काय सांगा 90 because r bar is in this direction. जर एखाद्या वेळेला रोटेट होत असेल एखाद्या एक्सेस होती तर r bar कसा असतो या दिशेने असतो आणि त्याची लिनियर मोशन या दिशेने असते. म्हणजे ज्या दिशेने व्हेलॉसिटी त्याच दिशेने मोमेंटम, कारण मोमेंटम इक्वल टू मास इनटू व्हेलॉसिटी. मोमेंटम इक्वल टू मास इनटू व्हेलॉसिटी आल्यामुळे काय आलं व्हेलॉसिटी आणि r बार परपेंडिक्युलर आले आणि म्हणून sin थीटा 90 घ्यायचा. आलं लक्षात. चला आता जाऊया पुढे. चला लेट्स चेक नाउ नेक्स्ट टॉपिक. आता पहा बरं मी काय करायला चाललोय. नाउ सर्वांनी लक्ष द्या. नाउ कन्सिडर अ बॉडी रोटेटिंग अबाउट दिस पर्टिक्युलर एक्सिस. या अक्षाभोवती एक बॉडी रोटेट होते गृहीत धरा सर्वांनी. ठीक आहे. किती आहे अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ दॅट बॉडी इज काय सांगा ओमेगा. किती अँग्युलर व्हेलॉसिटी बॉडीची ओमेगा. लेट the particles having the mass as m1, here it is the particle having mass m2, here it is the particle having mass as m3 and so on, here it is the particle having mass as mn. These are the different particles situated at the different positions. Let the distance of particle m1 from the axis of rotation is r1. Let the distance of particle m2 from the axis of rotation r2. Distance of particle m3 is taken rn and here it is काय सांगा rn. लक्षात आलं सर्वांच्या. This is the body made up of the काय सांगा large number of particles called as n particles. ठीक आहे. which are situated at the distances r1, r2, r3, rn respectively from the axis of rotation. हे सगळे पार्टिकल्स आहेत ते r1, r2, r3, rn या सगळ्या अंतरावर रिस्पेक्टिव्हली सिच्युएट झालेले आहेत. कुणापासून ते ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून. लक्षात आलं. काय शब्द वापरले the particles m1 m2 m3 dot 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 mn are respectively situated at the distances r1 r2 r3 dot 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 rn from the axis of rotation and the body is moving with constant angular velocity omega. हे लक्षात घ्या. आता पहा लक्षात. लेट या पार्टिकलची जी व्हेलॉसिटी आहे पहा लक्षात. पार्टिकल इज मूव्हिंग इन दिस वे. त्यामुळे या पार्टिकलची अशा प्रकारे पार्टिकल मूव्ह होणार आहे सर्क्युलर मॅनरने. या पार्टिकलची व्हेलॉसिटी जी आहे त्याला आपण v1 म्हणूयात. लिनियर व्हेलॉसिटीज आर डिफरंट. पहा कारण याची रेडियस कमी आहे त्यामुळे याचा सर्कमफेरन्स कमी असल्यामुळे याची लिनियर व्हेलॉसिटी वेगळी. याचा सर्कमफेरन्स मोठा येणार आहे राउंड मारताना सर्क्युलर रोटेट होताना. तर याची व्हेलॉसिटी थोडी आणखी वेगळी येणार आहे. याच्या व्हेलॉसिटीला आपण v2 म्हणू. याच्या व्हेलॉसिटीला आणखी याची कमी असणार आहे दोघांपेक्षा. याच्या व्हेलॉसिटीला आपण काय म्हणू सांगा v3 आणि याची व्हेलॉसिटी जी आहे ती या दिशेने असणार आहे. पहा लक्षात घ्या. बिकॉज पार्टिकल इज मूव्हिंग इन दिस वे. या दिशेने असणार आहे. इट इज टेकन एज काय सांगा vn. दिस आर द काय सांगा व्हेलॉसिटी लिनियर व्हेलॉसिटीज. इवन दो नीट लक्षात ठेवा मुलांनो की लिनियर व्हेलॉसिटीज वेगवेगळ्या आहेत पार्टिकलच्या, परंतु लिनियर व्हेलॉसिटीज जरी वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा अँग्युलर व्हेलॉसिटी मात्र कॉन्स्टंट असते प्रत्येक पार्टिकलची. का लागलं तर एक उदाहरण देतो पहा. हा समजा फॅन आहे 1 2 3 हा फॅन आहे. आता ह्या फॅनचे पहा लक्ष आहे. हा पार्टिकल जेव्हा इथं जाईल त्यावेळेला हा पार्टिकल जेव्हा इथं जाणार आहे पहा हा हे पाहता इथे येणार. लक्षात घ्या. पहा फॅन इज मूव्हिंग आणि फॅन मूव्ह होत असताना पहा लक्षात घ्या हे जे ब्लेड आहे ते ब्लेड इथे येईल. त्याचं लक्षात घ्या. जेव्हा फॅन मूव्ह होत असताना हे ब्लेड इथे येईल त्यावेळेला मला सांगा याने अंतर काय केलं सांगा जास्त डिस्टन्स कव्हर करावं लागलं कारण याची रेडियस जास्त आहे. याची व्हेलॉसिटी वेगळी असणार आहे. याची व्हेलॉसिटी आपण v1 मानू. आता याने काय केलं त्याच वेळेमध्ये याने एवढंच डिस्टन्स कव्हर केलं तर याची व्हेलॉसिटी किती आहे सांगा v2. मग लिनियर व्हेलॉसिटी सेम आहे का नाही बिकॉज दे ऑल्सो कव्हर डिफरंट डिस्टन्सेस. याला जास्त डिस्टन्स कव्हर करायचे या पॉइंटला कमी डिस्टन्स कव्हर करायचे त्यामुळे लिनियर व्हेलॉसिटी वेगवेगळ्या आहेत. परंतु त्या वेळेमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो पॉइंट आहे त्याने किती अँगल कव्हर केला समजा अल्फा अँगल कव्हर केला किंवा आपण गृहीत धरू की तो जो अँगल आहे थीटा अँगल याने सुद्धा किती अँगल कव्हर केला थीटा. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट मात्र कसे आहेत सेम आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट सेम असल्यामुळं दिलेल्या टाइम इंटरवल मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट सेम असल्यामुळं अँग्युलर व्हेलॉसिटी कशी आली सांगा कॉन्स्टंट. मी काय समजून सांगतो तुमच्या लक्षात येते का नीट लक्षात घ्या. काय सांगितलं मी एक फॅन आपण कन्सिडर केला
बरोबर, इट इज रोटेटिंग अबाउट दिस ऍक्सिस, ऍक्सिस होती तो रोटेट करतोय. इनिशियली द ब्लेड इज ॲट दिस पोझिशन, सुरुवातीला ब्लेड ह्या पोझिशनला होतं, ते ब्लेड कुठल्या पोझिशनला गेलं जरा वेळाने या पोझिशनला गेलं. आफ्टर टाइम टी इट गोज अप टू दिस पॉइंट. कळतं सर्वांना? मग आता मला सांगा या ठिकाणी लिनियर पहिली डिस्प्लेसमेंट पहा, या पार्टिकलची लिनियर डिस्प्लेसमेंट जास्त, या पार्टिकलची लिनियर डिस्प्लेसमेंट कमी. लिनियर डिस्प्लेसमेंट वेगवेगळे आहेत आणि लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज कॉल्ड एज लिनियर व्हेलॉसिटी. म्हणून लिनियर व्हेलॉसिटी सुद्धा वेगवेगळे आहेत. याची लिनियर व्हेलॉसिटी जास्त आहे आणि याची डिस्प्लेसमेंट त्यावेळेस जास्त झालेली आणि याची कमी झाली, म्हणून याची लिनियर व्हेलॉसिटी कमी, याची लिनियर व्हेलॉसिटी जास्त. परंतु लिनियर व्हेलॉसिटी जरी वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा अँग्युलर व्हेलॉसिटीच्या बाबतीत बोलू, याने जेवढा अँगल कव्हर केला तेवढाच अँगल याने कव्हर केला, याने थीटा अँगल कव्हर केला इथून इथपर्यंत, तर अँगल मात्र बदलतो का? नाही. अँग्युलर डिस्प्लेसमेंट्स आर सेम ऑफ द पार्टिकल ए एज वेल एज पार्टिकल काय सांगा बी. या पार्टिकलचे या पार्टिकलचे दोघांचे पार्टिकलचे अँग्युलर डिस्प्लेसमेंट मात्र किती आहे सांगा? थीटा. अँड एज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट्स आर सेम, angular velocity is constant because angular displacement upon time is called as angular velocity. कळेल सगळ्यांना? म्हणून मी काय म्हटलं की linear displacements are different, v1 v2 v3, but angular velocity linear velocities are different but angular velocities काय सांगा? सेम. चला हे लक्षात घ्या, त्यासाठी मी थोडासा वेळ घालवला. राईट, ठीक आहे. तर आफ्टर दॅट वी आर टू सी द नेक्स्ट वन नाउ. चला लक्ष द्या. काय केलं पहा, लेट m1 m2 m3 dot 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 mn are the masses of n particles. n particles चे काय सांगा? masses आहेत. लक्षात घ्या. राईट, ठीक आहे. r1 r2 r3 dot 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 काय सांगा? rn are the distances from axis of rotation respectively. हे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचे त्यांचे डिस्टन्सेस झाले v1, v2, v3 डॉट 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 काय सांगा? vn. बरोबर, ठीक आहे. r the linear displacement, linear velocities of n particles respectively. ठीक आहे. आणि त्यानंतर एक महत्त्वाचा पॉइंट काय सांगा? ओमेगा इज इक्वल टू काय सांगा? अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ईच पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी किती आहे ती मात्र बदलणार नाही. इट इज कॉन्स्टंट. ती कशी आहे? कॉन्स्टंट असेल तर जे काय असेल ते सगळ्या पार्टिकलची ती कशी असणार आहे? सेम. लागलं तिथे मी लिहितो, इट इज सेम फॉर एव्हरी पार्टिकल. ही प्रत्येक पार्टिकल साठी कशी आहे सांगा? सेम आहे. चला आता मी पुढे जातो. बरं, लक्ष द्या. आता पहा नाऊ मला सांगा. राईट, ठीक आहे. नीट लक्ष द्या. L1 इज द अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल. पहिल्या पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम L1 आला. मग L1 इज इक्वल टू काय सूत्र आहे? व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर L? R into P. म्हणून आपण लिहिणार आहे काय सांगा? R1 into P1. L1 इज द अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल. पहिल्या पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम किती घेतला मी? मला अँग्युलर मोमेंटम काढायचा ना पूर्ण बॉडीचा. पूर्ण बॉडीचा काढण्यासाठी मी काय करणार आहे? मी पहिले एका पार्टिकलचा काढणार आहे, त्या सगळ्या पार्टिकलच्या अँग्युलर मोमेंटमची सम करणार आहे. राईट, ठीक आहे. मग लक्षात घ्या अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल R1 P1. आता R1 व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर P? P इज नथिंग बट द मास इंटू व्हेलॉसिटी. R1 into काय सांगा? m into v1. m1 v1 बिकॉज लिनियर मोमेंट इक्वल मास इंटू व्हेलॉसिटी. राईट, येते लक्षात तुमच्या सर्वांच्या? ठीक आहे. परत एकदा काय आलं सांगा? R1 into काय सांगा? m1 into v1 म्हणजे काय असं सांगा? R1 into काय सांगा? ओमेगा. v इक्वल टू r ओमेगा. काय रिलेशन वापरले नीट लक्षात घ्या. v इक्वल टू किती? r ओमेगा. रिलेशन लक्षात येते का? v इक्वल टू किती असं सांगा? r ओमेगा. शिकलोय ना आपण सर्क्युलर मोशन मध्ये. मग v इक्वल टू r ओमेगा. आणि दुसरा एक फॉर्म्युला आपण वापरला लिनियर मोमेंटम इक्वल टू मास इनटू व्हेलॉसिटी. लक्षात ठेवा. मग p च्या ऐवजी पहिलं मास इनटू व्हेलॉसिटी टाकलं आणि व्हेलॉसिटीच्या ऐवजी परत m इनटू r इनटू काय सांगा? ओमेगा. ओमेगा 1 घ्यायची गरज नाही. ओमेगा कॉन्स्टंट आहे. लक्षात ठेवा. सगळ्या पार्टिकलचा ओमेगा सेम आहे. मग किती आलं? नीट लक्ष द्या. m1 r1 चा स्क्वेअर इनटू काय सांगा? ओमेगा. नीट लक्षात आलं सर्वांच्या? पा अँग्युलर मोमेंटम इक्वल टू काय सांगा? रेडियस इनटू लिनियर मोमेंटम. मागाशीच मी तुम्हाला क्लिअर केले. परत लिनियर मोमेंटम इक्वल टू मास इनटू व्हेलॉसिटी. म्हणून p च्या ऐवजी काय केलं? m1 v1 टाकलं. नंतर परत व्हेलॉसिटी इक्वल टू काय सांगा? r1 ओमेगा. v इक्वल टू r ओमेगा रिलेशन आपण पाहिले.
मग v च्या वेळी काय टाकलं r ओमेगा. अशा प्रकारे m1 r1 चा स्क्वेअर ओमेगा. लक्षात आलं सर्वांच्या? आले. चला आता अँग्युलर मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल लक्ष द्या r2 p2 सेकंड पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम सांगा किती असणार r2 m2 v2 इक्वल टू r2 m2 r2 ओमेगा. पहा v2 च्या ऐवजी r2 ओमेगा टाकलं मग काय आलं सांगा m2 r2 चा स्क्वेअर ओमेगा. लक्षात आलं सर्वांच्या? सेम असंच करत करत जर आपण गेलो तर ln लास्ट पार्टिकल जो असणार आहे आपला त्याचं काय असणार आहे सांगा बरं rn इनटू काय सांगा pn rn इनटू pn. rn व्हाट इज द मोमेंटम मास इनटू वेलोसिटी mn इनटू vn mn इनटू काय सांगा vn. परत पुढे चला rn गुणिले काय सांगा mn व्हाट इज द वेलोसिटी r ओमेगा म्हणून rn इनटू ओमेगा. ओमेगा n घ्यायची गरज नाही ओमेगा कॉन्स्टंट आहे mn rn चा स्क्वेअर आणि इनटू काय सांगा ओमेगा. अशा पद्धतीने आपण इथपर्यंत पोहोचलो. लक्षात आलं सर्वांच्या? लक्षात घ्या. आलं लक्षात? मी काय केलं आय हॅव फाउंड द अँग्युलर मोमेंटम ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स. प्रत्येक पार्टिकलचे सेपरेट सेपरेट अँग्युलर मोमेंटम काढले. पहिल्या पार्टिकलचे अँग्युलर मोमेंटमला L1 म्हटलंय ते आली m1 r1 स्क्वेअर ओमेगा. सेकंड पार्टिकलचे अँग्युलर मोमेंटम L2 इट इज m2 r2 स्क्वेअर ओमेगा and so on. We have seen the angular momentum of nth particle Ln it is mn rn square omega. Now total angular momentum of a body. आता पूर्ण बॉडीचा अँग्युलर मोमेंटम काढणार आहे बरं मी. लक्षात घ्या. काढूयात सर्वांनी लक्ष द्या. L is equal to L1 plus L2 plus L3 plus dot 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 plus काय सांगा Ln. This is the formula. लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. या फॉर्म्युल्यापर्यंत आपण आलो. व्हॉट इज L1 m1 r1 स्क्वेअर ओमेगा m1 r1 स्क्वेअर ओमेगा. व्हॉट इज L2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा. व्हॉट इज L3 L3 आपण राहू द्या. चला डायरेक्ट फायनल टाकतो mn rn स्क्वेअर ओमेगा. लक्षात आलं सर्वांच्या? टोटल अँग्युलर मोमेंटम काढतोय बरं मी. लक्षात घ्या. काय दिसलं तुम्हाला नीट लक्ष द्या बारकाईने. मला खाली जागा नाही मी इकडे लिहितोय हा. सर्वांनी लक्ष द्या. काय दिसलं ओमेगा इज कॉन्स्टंट. मी असं लिहू का m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 चा जरा आपण डायरेक्ट डॉट 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 करू प्लस mn rn स्क्वेअर आणि फायनली काय सांगा ओमेगा. येते लक्षात सर्वांच्या? हा ठीक आहे. नीट लक्ष द्या. आलं का तिथपर्यंत? चला आता मी त्याच्यानंतर काय करतो पहा. लक्षात घ्या. काय अडचण तिथपर्यंत नसावी. इकडे लिहितो हा. सर्वांनी लक्ष द्या. L is equal to what you can see what this bracket indicates. हा ब्रॅकेट काय इंडिकेट करतो बरं नीट पहा. m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर डॉट 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 mn rn स्क्वेअर. दॅट ब्रॅकेट इंडिकेट्स काय इंडिकेट करतो समेशन ऑफ mi ri स्क्वेअर. कळते का सगळ्यांना? समेशन ऑफ mi r स्क्वेअर इनटू काय सांगा ओमेगा. आणि बट सगळ्यांना माहिती आहे समेशन ऑफ mi ri स्क्वेअर त्याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणत असतो. माहिती आहे सर्वांना? हे ही डेफिनेशन आपल्या मोमेंट ऑफ इनर्शियाची. म्हणून L इज इक्वल टू काय आलं सांगा I ओमेगा. L इज इक्वल टू काय I ओमेगा. आला का आपला फॉर्म्युला? नीट लक्षात आलं सर्वांच्या? अँग्युलर मोमेंटम इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया इनटू काय सांगा angular velocity. So this is the formula to find out the angular momentum of the rotational body or rotating body. The rotating body चा moment of angular momentum काढण्याचा फॉर्म्युला आहे. काय केले मी नीट लक्षात घ्या. खूप सोपं आहे. angular momentum चा फॉर्म्युला असतो काय सांगा रेडियस इनटू लिनियर मोमेंटम म्हणजे L इक्वल टू काय सांगा rp. L इक्वल टू काय rp. हे लक्षात घ्या. मग L इक्वल टू rp हे पहिलं लक्षात पाहिजे आपल्या. राईट. मग पहिल्या बॉडीचा angular momentum काय सांगा r1 p1. अरे L इक्वल टू rp r1 p1. लक्षात आलं? परत p ची व्हॅल्यू p म्हणजे काय मास इनटू वेलोसिटी m1 v1. परत v म्हणजे काय r ओमेगा. अशा प्रकारे पहिल्या बॉडीचा अँग्युलर मोमेंटम आला m1 r1 स्क्वेअर ओमेगा. दुसऱ्या बॉडीचा आला m2 r2 स्क्वेअर ओमेगा. तिसऱ्या बॉडीचा आला mn rn स्क्वेअर ओमेगा. तर सगळ्यांचे अँग्युलर मोमेंटम एकत्र केले की काय मिळणार आहे टोटल मोमेंटम ऑफ बॉडी मिळणार आहे. आता हे सेपरेट सेपरेट पार्टिकलचे होते. आता आपल्याला बॉडीचा काढायचा आहे. सगळे मोमेंटम एकत्र केले L इक्वल टू L1 प्लस L2 प्लस L3 प्लस डॉट 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 Ln. आणि अशा प्रकारे L इज इक्वल टू इथपर्यंत आपण पोहोचलो. L1 ची व्हॅल्यू एवढी आहे L2 ची मग m1 r1 स्क्वेअर हे सगळे एकत्र घेतले ओमेगा कॉमन काढला. अशा पद्धतीने आपण आलो. आणि ही जी आतली टर्म आहे पहा ब्रॅकेटच्या आतमध्ये
ती काय सजेस्ट करते, इट सजेस्ट समेशन ऑफ, काय सजेस्ट करते, समेशन ऑफ, काय समेशन ऑफ MIRI स्क्वेअर, नीट पहा, M1R1 स्क्वेअर M2R2 स्क्वेअर डॉट 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 असं MIRI स्क्वेअर आणि MIRI स्क्वेअर समेशनला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो बॉडीचा, म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया इनटू ओमेगा. कळालं सर्वांना, अँग्युलर मोमेंटम इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया इनटू काय सांगा, ओमेगा. लक्षात राहील सर्वांच्या, द अँग्युलर मोमेंटम इज द एनालॉगस क्वांटिटी ॲज दॅट ऑफ द लिनियर मोमेंटम. लक्षात ठेवा, जाऊ पुढे मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो मी, लक्ष द्या, बॉडी स्वतः बाजूला राहू द्या, लक्ष द्या. काय काय शिकलो आपण, नीट लक्षात घ्या. लिनियर मोमेंटम, लिनियर काय सांगा, मोमेंटम. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर लिनियर मोमेंटम, P इज इक्वल टू M इंटू V, M इंटू काय सांगा V. अँड आता आपण अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काढला, अँग्युलर मोमेंटम. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर अँग्युलर मोमेंटम, L इज इक्वल टू काय सांगा, I ओमेगा. लक्षात आलं, पा इथं काय लिनियर वेलोसिटी, इथं काय आली सांगा, अँग्युलर वेलोसिटी. लक्षात येते तुमच्या, लिनियर वेलोसिटी, अँग्युलर वेलोसिटी. मास, इनर्शिया, हे मास इज एनालॉगस विथ इनर्शिया, लिनियर वेलोसिटी इज एनालॉगस विथ अँग्युलर वेलोसिटी आणि लिनियर मोमेंटम इज एनालॉगस विथ काय सांगा, अँग्युलर मोमेंटम. कळलं सर्वांना, येते अशा प्रकारे लिनियर मोमेंटम इज एनालॉगस विथ अँग्युलर मोमेंटम, मास इज एनालॉगस विथ काय सांगा, मोमेंट ऑफ इनर्शिया, लिनियर वेलोसिटी इज एनालॉगस विथ काय सांगा, अँग्युलर वेलोसिटी. अशा रीतीने वी हॅव सीन द फॉर्म्युला फॉर काय सांगा, अँग्युलर मोमेंटम ऑफ द रोटेटिंग बॉडी. द अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी इज ऑल्सो कॉल्ड एज मोमेंटम ऑफ लिनियर मोमेंटम. त्याला आपण मोमेंटम ऑफ लिनियर मोमेंटम असं सुद्धा म्हणतो. तर लक्षात राहू द्या, अँग्युलर मोमेंटम इक्वल टू I इंटू ओमेगा. फॉर्म्युला लक्षात आला, हाऊ टू फाइंड आउट अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे, चला आता अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी, रोटेटिंग बॉडीचा अँग्युलर मोमेंटम काढायला शिकलो. सोपं सूत्र आहे. लिनियर मोमेंटमचं सूत्र असतं मास इंटू वेलोसिटी, अँग्युलरचं सूत्र असतं इनर्शिया इंटू अँग्युलर वेलोसिटी. कारण का मासची जागा इनर्शिया घेतो आणि लिनियर वेलोसिटी जागा अँग्युलर वेलोसिटी होते. मास इज करस्पॉन्ड टू इनर्शिया, आपण शिकलेलो ऑलरेडी आहे, आणि लिनियर वेलोसिटी करस्पॉन्ड्स टू अँग्युलर वेलोसिटी. कळते सर्वांना, पण अशा प्रकारे ते सूत्र चेंज झालं, राईट. ठीक आहे, तर अशा पद्धतीने रोटेशनल बॉडीला अँग्युलर मोमेंटम आणि लिनियर मोशन मधल्या बॉडीचा लिनियर मोमेंटम आपण काढू शकतो. चला आता आफ्टर दॅट वी हॅव टू सी द नेक्स्ट टॉपिक. पहा काय शिकलो आपण, मी इथे लिहितो बरं, सगळ्यांच्या लक्षात राहू द्या. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला शिकलो आपण सगळे. L इज इक्वल टू काय सांगा, I इंटू ओमेगा. L इक्वल टू काय सांगा, I इंटू ओमेगा. शिकलो आपण फॉर्म्युले. ठीक आहे, आता पहा मी पुढचा टॉपिक चेकआउट करतोय. आता टॉपिकचं नाव आहे माझ्या टॉर्क. रोटेटिंग बॉडी, टॉर्क. पाहा लक्षात, टॉर्क काढायचं मला, रोटेटिंग बॉडीवरचा टॉर्क. हाऊ मच टॉर्क इज ऍक्टिंग, कारण का टॉर्क ऍक्ट केला की टॉर्क काय करतो सांगा, रोटेशनल मोशन क्रिएट करतो बॉडीमध्ये. आणि फोर्स अप्लाय केला की फोर्स काय करतो सांगा, लिनियर मोशन क्रिएट करतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लिनियर मोशन इज क्रिएटेड बाय फोर्स आणि काय सांगा, रोटेशनल मोशन इज क्रिएटेड बाय काय सांगा, टॉर्क. इफ टू इक्वल अँड अपोजिट, जेव्हा आपण एखाद्या गाडीवर काय करतो सांगा, टू इक्वल आणि अपोजिट फोर्सेस ऍक्ट करतो, तेव्हा गाडीवर काय ऍक्ट केला आपण, टॉर्क ऍक्ट केला. येते लक्षात. ठीक आहे, आपण जेव्हा आपण गाडीचं स्टेअरिंग फिरवतो तर टॉर्क ऍक्ट करतो. टॉर्कमुळे रोटेशन मोशन क्रिएट होते आणि आपण एखाद्या गाडीला ढकललं, फोर्समुळे काय होते, लिनियर मोशन तयार होते. लक्षात राहू द्या, म्हणजे फोर्स इन द लिनियर मोशन अँड टॉर्क इन द रोटेशनल मोशन आर एनालॉगस बिहेवियर, एनालॉगस नेचर. कळतं सर्वांना, फोर्स इन द लिनियर मोशन इज एनालॉगस विथ टॉर्क इन द अँग्युलर मोशन. लक्षात आलं. परत सोपं आहे पहा, आपण काय काय पाहतो पहा. लक्षात, लिनियर मोशन मध्ये कोणती, लिनियर मोशन मध्ये काय, लिनियर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर मोशन मध्ये किंवा रोटेशन मोशन मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लिनियर मोशन मध्ये काय, लिनियर वेलोसिटी. अँग्युलर मध्ये काय सांगा, अँग्युलर वेलोसिटी. कळते सर्वांना. लिनियर मोशन मध्ये काय, लिनियर एक्सेलरेशन. अँग्युलर मोशन मध्ये काय, अँग्युलर एक्सेलरेशन. शिकलाय का आपण सगळे, शिकलोय आपण हे सगळे, बरोबर ना. लिनियर मोशन मध्ये काय सांगा, लिनियर मोमेंटम. काय असतो, लिनियर मोमेंटम. अँग्युलर मोशन मध्ये काय असतो, अँग्युलर मोमेंटम. राईट का. ठीक आहे, लिनियर मोशन मध्ये कोण असतो सांगा, फोर्स. अँग्युलर मोशन मध्ये कोण असतो सांगा, टॉर्क. राईट लक्षात. ठीक आहे, आता आपल्याला सगळं पाहिजे. याच्यामध्ये काय रिलेशन आहे, S इक्वल टू R इंटू थिटा. S इक्वल टू काय सांगा, R थिटा. इथं काय पाहिलं, V इक्वल टू काय पाहिलं, R ओमेगा. इथं काय पाहिलं सांगा, A इक्वल टू किती सांगा, R इंटू अल्फा.
येते लक्षात. इथं काय पाहिलं आपण L इज इक्वल टू काय सांगा, L इज इक्वल टू लक्षात येते का R इंटू P. मागाशी ह्याच्यापासून सुरुवात केली होती मी आणि ह्याच्यापासून सुरुवात करून हा फॉर्म्युला आणला. आठवते तुम्हाला आत्ताचं याच्या आधीचं डेरिव्हेशन. तर ते सर्वांना L इज इक्वल टू काय सांगा R इंटू P आणि मग त्याच्यानंतर आपण ते सॉल्व करत 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 मग I इंटू ओमेगा पर्यंत गेलो. आठवतंय का तुम्हाला? ठीक आहे. आणि आता आपल्याला हा फॉर्म्युला काढायचा आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी परत एकदा निघणार आहे टॉर्क इक्वल टू काय सांगा R इंटू काय सांगा F. राईट. R इंटू F इज इक्वल टू काय सांगा टॉर्क. आणि मी परत एकदा नीट लक्षात घ्या. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फोर्स? फोर्स इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. फोर्स इक्वल टू काय सांगा मास. तसं मला सांगा मासच्या ऐवजी कोण येणार आहे? टॉर्क. मासची जागा कोण घेणार आहे? इनर्शिया. आणि लिनियर एक्सेलरेशन जागा येणार आहे अँग्युलर एक्सेलरेशन. कळते सर्वांना? म्हणजे आता आपल्याला काय सिद्ध करायचंय? I इंटू काय सांगा अल्फा. परत लक्षात घ्या फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? मास इंटू एक्सेलरेशन. बरोबर. ठीक आहे. मग फोर्सचा फॉर्म्युला काय होतो? M इंटू काय सांगा A. हा फॉर्म्युला आहे फोर्स साठी. आता टॉर्क साठी फॉर्म्युला काय यायला पाहिजे सांगा मास. मासची जागा कोण येणार आहे? इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि एक्सेलरेशनची जागा कोण येणार आहे? अँग्युलर एक्सेलरेशन. बरोबर. ठीक आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण I म्हणतो आणि अँग्युलर एक्सेलरेशन आपण काय म्हणतो सांगा बरं? अल्फा. म्हणजे टॉर्कचा फॉर्म्युला काय आणायचा आपल्याला? I अल्फा. तर आपण हा फॉर्म्युला शोधणार आहे. टॉर्क इक्वल टू काय सांगा I इंटू अल्फा. टॉर्कचा फॉर्म्युला विथ रिस्पेक्ट टू फोर्स असा आहे R इंटू F. पण आपल्याला F च्या आधाराने काढता अल्फाच्या आधारे I इंटू अल्फा म्हणजे I च्या टर्म्स मध्ये टॉर्कचा फॉर्म्युला काढायचा आहे. तर चला याचा उपयोग करून मी ह्या फॉर्म्युल्यापर्यंत पोहोचणार आहे. जसं हे डेरिव्हेशन पाहिलं याचा उपयोग करून आपण इथपर्यंत पोहोचलो. तसं आपण आता याचा उपयोग करून इथपर्यंत पोहोचणार आहे. वी आर गोइंग टू डिराइव्ह द फॉर्म्युला फॉर टॉर्क. टॉर्क इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अल्फा. हा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. टॉर्क इक्वल टू R इंटू F. परंतु आपल्याला ह्याच्या आधारे हा प्रूव्ह करायचा आहे. आता वी आर गोइंग टू प्रूव्ह टॉर्क इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर एक्सेलरेशन. लेट्स से एकदम सिंपल आहे. हे लक्षात आलं सर्वांच्या? परत लक्षात घ्या ह्या टर्म्स कसल्या मोशन कोणत्या मोशन मध्ये होत्या? लिनियर मोशन मध्ये ह्या टर्म्स होत्या. आणि या टर्म्स जे आहेत ह्या सगळ्या त्या कशामध्ये आहेत सांगा? अँग्युलर मोशन मध्ये ह्या टर्म्स आहेत. लक्षात घ्या. आणि त्यांच्यातलं काय सांगा? रिलेशन लिनियर आणि अँग्युलर. कळलं सर्वांना? हे डिस्प्लेसमेंट मधलं रिलेशन, हे वेलोसिटी मधलं रिलेशन, हे एक्सेलरेशन मधलं रिलेशन, लिनियर एक्सेलरेशन, अँग्युलर एक्सेलरेशन, हे मोमेंटम मधलं रिलेशन, लिनियर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम, हे फोर्स मधलं रिलेशन, लिनियर फोर्स दॅट इज फोर्स. आणि हे इज काय सांगा? टॉर्क. Force in the linear motion is analogous with torque in the angular motion. Linear motion मध्ये force आणि angular motion मध्ये torque analogous असतात. Linear motion मध्ये linear momentum आणि angular motion मध्ये angular momentum analogous असतात. Linear motion मध्ये linear acceleration असतं, angular motion मध्ये angular acceleration आपण मोजतो. Linear motion मध्ये linear velocity, angular motion मध्ये angular velocity अशा पद्धतीने. हा चला आता आपला पुढचा टॉपिक आहे टॉर्क ऍक्टिंग. तर टॉर्कचा हा फॉर्म्युला मी शोधणार आहे. हा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण ऑलरेडी यापूर्वी शिकलोय. आपल्याला ह्याच्या आधारे हा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. तर वी आर गोइंग टू डिराइव्ह टॉर्क इक्वल टू I इंटू ओमेगा. चला I इंटू सॉरी अल्फा मी सांगतो तुम्हाला आता कशा पद्धतीने. हा लक्षात घ्या. सिंपल आहे एकदम. मला काय करायचं? कन्सिडर द बॉडी. परत मला सांगा कन्सिडर द बॉडी हॅविंग द मासेस काय सांगा? here it is the mass m1, here it is the mass m2, here it is the काय सांगा mass m3, here it is the mass mn. ठीक आहे. these are the different masses situated at the distance of काय सांगा r1, r2, r3, here it is काय सांगा rn. तर सर्वांना ठीक आहे. आता काय करणार आहे पहा लक्षात घ्या. this mass is moving in this direction, this mass is moving in this direction, this is also in this direction, this is going in this way. पहा लक्षात घ्या. mn because body is moving in this way. हे मास इकडे जाणार, हे इकडे जाणार. तर ते सर्वांना body is moving in this direction, right? ठीक आहे. let angular acceleration is equal to काय सांगा अल्फा. angular acceleration किती आहे? अल्फा. linear acceleration मात्र प्रत्येक बॉडीचं वेगवेगळे असणार आहे. मी याच्यावर आता वेळ घालवणार नाही. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं linear velocity आपण v1, v2, v3 घेतल्या, परंतु angular velocity मात्र ओमेगा कॉन्स्टंट घेतली. ओमेगा सगळ्या पार्टिकलची सेम घेतली. का? त्याचं कारण मी एक्सप्लेन केलं होतं की लिनियर डिस्प्लेसमेंट प्रत्येक पार्टिकलची वेगळी असली तरी अँग्युलर डिस्प्लेसमेंट मात्र प्रत्येक पार्टिकलची सेम असते. त्यामुळे लिनियर क्वांटिटी जरी वेगवेगळ्या असल्या तरी अँग्युलर क्वांटिटी सेम राहतात. लक्षात राहू द्या. मग पहा काय केलं मी? कन्सिडर नीट लक्षात घ्या. कन्सिडर काय लिहायचे तुम्हाला? m1, m2, m3 डॉट 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 mn आर द काय सांगा मासेस ऑफ n पार्टिकल्स situated at the distance of काय सांगा r1, r2, r3 dot 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 rn from the axis of rotation. काय लिहायचं कळालं सर्वांना? consider the particles having masses m1, m2, m3 dot 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 mn are situated at the distance r1, r2, r3 dot 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 rn from the axis of rotation.
लक्षात आलं. नंतर A1, A2, A3, AN. आता इथे अँग्युलर लिनियर एक्सेलरेशन घेणार आहे आपण. आर द लिनियर एक्सेलरेशन्स ऑफ द डिफरंट पार्टिकल्स. या वेगवेगळ्या पार्टिकलचे एक्सेलरेशन काय घेतले कळाले. A1, A2, A3 आणि काय सांगा AN. आणि अँग्युलर एक्सेलरेशन इज काय सांगा सेम फॉर एव्हरी पार्टिकल. इट इज अल्फा. अँग्युलर एक्सेलरेशन मागे जसं ओमेगा सेम होता सगळ्या पार्टिकलसाठी, तसं अँग्युलर एक्सेलरेशन सेम आहे. मागे त्याचं एक्सप्रेशन मी केलेलं आहे. हा ठीक आहे. तर अँग्युलर एक्सेलरेशन सगळ्या पार्टिकलचं सेम, लिनियर एक्सेलरेशन मात्र प्रत्येकाचं वेगळं, कारण का प्रत्येकाचे रेडियस वेगळे आहे किंवा प्रत्येकाचं स्पीड जे आहे ते वेगवेगळं असणार आहे. हे लक्षात घ्या. कारण याला छोटं सर्कल कव्हर करायचं, याला मोठं सर्कल कव्हर करायचंय, असं प्रत्येकाचे रेडियस वेगवेगळे. आता आलं हे लक्षात सर्वांच्या. चला नोटिफिकेशन समजले. काही नोटिफिकेशन फारसे नाहीत पहा. M1, M2, M3 डॉट 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 Mn आर द काय सांगा masses of n particles respectively. R1, R2, R3 dot 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 Rn are the काय सांगा distances of these particles from axis of rotation. Axis of rotation पासून जी अंतर आहे respectively. A1, A2, A3 dot 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 An are the linear accelerations of these n particles respectively. इथे n particles चे काय आले लिनियर एक्सेलरेशन झाले. आणि angular acceleration of each particle is same. It is alpha. Angular acceleration मात्र प्रत्येकाचं वेगळं नसतं, कारण प्रत्येकाची angular displacement सेम असते. लक्षात राहिले सर्वांच्या. ठीक आहे, चला जातो पुढे आता मी. नाउ टॉर्क ऍक्टिंग ऑन डिफरंट पार्टिकल्स आर. सांगा पहिल्या पार्टिकल वर किती टॉर्क ऍक्ट होणार आहे. हाऊ मच टॉर्क इज ऍक्टिंग ऑन द फर्स्ट पार्टिकल. द टॉर्क इज इक्वल टू आर इंटू काय सांगा फोर्स इंटू मोमेंटम. सगळ्यांना माहिती आहे हा फॉर्म्युला, राईट ना. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला लक्षात राहू द्या. राहील लक्षात. ठीक आहे, चला पहिल्या पार्टिकलवर ऍक्ट होणार टॉर्क किती आहे सांगा. T इज इक्वल टू काय सांगा R इंटू F. या फॉर्म्युल्याच्या आधारे सुरुवात करायची आणि T इक्वल टू I इंटू अल्फा पर्यंत जायचे आपल्याला. लक्षात राहू द्या. मग सांगा पहिल्या पार्टिकलचे रेडियस आणि पहिल्या पार्टिकलला फोर्स किती ऍक्ट होतोय R1 F1. राहील लक्षात. ठीक आहे, मग चला पुढे जाऊया. लक्षात द्या R1 F1. R1 तसाच फोर्स इक्वल टू काय असतं मास इंटू एक्सेलरेशन M1 A1. कळालं सर्वांना. फोर्स इक्वल टू काय सांगा मास इंटू एक्सेलरेशन. मग फोर्सच्या ऐवजी काय लिहिलं मी मास इंटू एक्सेलरेशन लिहिलं. लक्षात आलं सर्वांच्या. फोर्स इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. मग किती आलं पहा लक्षात घ्या. परत एकदा एक्सेलरेशन पहा इक्वल टू काय सांगा R इंटू अल्फा. आता मग या ठिकाणी लिहिणार आहे R1 कंसात M1 A1 च्या ऐवजी काय करणार आहे R इंटू काय सांगा अल्फा. मी कोणकोणते फॉर्म्युले वापरले नीट लक्षात घ्या. फॉर्म्युला हा वापरलाय मी पहिल्यांदा. फोर्स इक्वल टू काय सांगा मास इंटू एक्सेलरेशन. हे पाहिजे वापरला. फोर्स इक्वल टू काय सांगा मास इंटू एक्सेलरेशन. आणि परत एकदा लिनियर एक्सेलरेशन इज इक्वल टू काय सांगा R गुणिले अँग्युलर एक्सेलरेशन. लिनियर एक्सेलरेशन इक्वल टू R इंटू काय सांगा अँग्युलर. मग परत एकदा A च्या ऐवजी R इंटू अल्फा वापरलं. कळलं सर्वांना. अल्फा 1 घ्यायची गरज नाही, बिकॉज अल्फा दॅट इज अँग्युलर एक्सेलरेशन इज सेम फॉर एव्हरी पार्टिकल. लक्षात ठेवा. त्यामुळे ताल कोण येणार नाहीये. लक्षात आलं. आता पहा M1 R1 चा स्क्वेअर अल्फा. ही स्टेप नीट लक्षात घ्या. परत सांगतो टॉर्क इक्वल टू मोमेंटम इंटू फोर्स. हे सूत्र आपण ऑलरेडी 9वी 10वी 11वी पाहिलेलं आहे. लक्षात घ्या हे सूत्र आहे. ठीक आहे. तर फोर्सची किंमत किती असते मास इंटू एक्सेलरेशन. मग F1 च्या ऐवजी काय लिहिले M1 इंटू A1. काय अडचण आहे कुणाला नाहीये, राईट. ठीक आहे, M1 इंटू काय सांगा A1. बरोबर. ठीक आहे. परत A1 आता लिनियर मधून आपल्याला अँग्युलर मध्ये जायचं, म्हणून A1 लिनियर एक्सेलरेशन इक्वल टू कोण अँग्युलर एक्सेलरेशन इंटू R. A इक्वल टू R अल्फा. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. काय केलं मी A1 च्या ऐवजी काय लिहिलं सांगा R1 इंटू अल्फा. R1 M1 याच्या ऐवजी काय लिहिलं R1 इंटू अल्फा. मग M1 R1 चा स्क्वेअर आणि अल्फा. समजलंय. M1 R1 स्क्वेअर इंटू अल्फा. चला सेकंड पार्टिकल. टॉर्क ऍक्टिंग ऑन द सेकंड पार्टिकल इज इक्वल टू R2 F2. सेकंड पार्टिकल वर किती टॉर्क ऍक्ट होतोय R2 F2. मला सांगा R2 व्हॉट इज F2 मास इंटू एक्सेलरेशन. M2 A2 आलं. R2 M2 आणि व्हॉट इज A2 A2 इज इक्वल टू काय सांगा R2 इंटू अल्फा. R2 इंटू काय सांगा अल्फा या फॉर्म्युल्याने. आणि मग तुमचं उत्तर आलं M2 R2 चा स्क्वेअर आणि काय सांगा अल्फा. आलं लक्षात. असं करत 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 आपण गेलो सांगा थर्ड इक्वल टू पहा लक्षात द्या. थर्ड घेण्यापेक्षा डायरेक्ट n पार्टिकल घेतो मी आता. Rn इंटू काय सांगा Fn इज इक्वल टू Rn. व्हॉट इज Fn मास इंटू एक्सेलरेशन. मास इंटू काय सांगा एक्सेलरेशन. परत एकदा Rn
mn. What is an? Acceleration equal to काय सांगा r into linear angular acceleration. पण या ठिकाणी r into काय सांगा अल्फा. उत्तर तुमचं आलं mn rn चा स्क्वेअर into काय सांगा अल्फा. लक्षात आलं सर्वांच्या. नाउ टोटल टॉर्क acting on a body. टोटल टॉर्क कसा काढणार तर टोटल टॉर्क इक्वल टू T1 पहिल्या पार्टिक्युलर रिएक्ट होणारा टॉर्क, दुसऱ्या पार्टिक्युलर रिएक्ट होणारा टॉर्क, तिसऱ्या पार्टिक्युलर रिएक्ट होणारा टॉर्क अँड सो ऑन प्लस काय सांगा Tn. तर त्या सर्वांना इंडिव्हिज्युअल टॉर्क्स गेट्स ॲडेड टू इच अदर टू गिव्ह द रिझल्टंट टॉर्क. द रिझल्टंट टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी इज गिव्हन बाय द फॉर्म्युला T1 + T2 + T3 अँड सो ऑन. लक्षात ठीक आहे. मग आता टॉर्क टोटल टॉर्क इज इक्वल व्हॉट इज T1 m1 r1 square alpha T1 ची that is torque 1 m1 r1 square alpha plus what is torque 2 m2 r2 square alpha. What is torque 3 m3 r3 square and alpha and plus what is torque mn rn square into काय सांगा alpha. आलं लक्षात. ठीक आहे. चला मग टॉर्क इज इक्वल टू m1 r1 square plus m2 r2 square plus m3 r3 square plus dot 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 mn rn square into काय सांगा अल्फा. व्हॉटएव्हर पार्ट टॉर्क कळाला सर्वांना. m1 r1 square plus m2 r2 square plus m3 r3 square plus dot 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 mn rn square and then finally alpha is taken common. अल्फा काय घेतलाय कॉमन. then total torque equal to what this quantity indicates. This quantity indicates summation of mi ri square and into काय सांगा alpha. What is this bracket indicates? Bracket indicates the summation of mi ri square into alpha, but summation of mi ri square is called as moment of inertia. By definition आपण शिकलोय it is called as moment of inertia into काय सांगा alpha. So this is the काय सांगा फॉर्म्युला मी इथे लिहितो, but summation of mi ri square is equal to काय सांगा inertia. त्याला आपण काय म्हणतो सांगा inertia. टॉर्क इक्वल टू I into alpha. लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की we know the formula torque equal to r into f, but we are interested to develop the formula of torque in terms of काय सांगा moment of inertia. आपल्याला टॉर्कचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ फोर्स माहिती होता ऑलरेडी, तो आपण आधी यापूर्वीच्या स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहे. पण आज आपल्याला काय इंटरेस्ट होता की वी आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट द टॉर्क ऑफ रोटेशनल बॉडी किंवा रोटेटिंग बॉडी. आणि रोटेटिंग बॉडी मध्ये काय महत्त्वाचं असं सांगा इनर्शिया. म्हणून काय टॉर्कचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ इनर्शिया काढायचा होता आपल्याला. तर टॉर्कचा हा फॉर्म्युला माहिती होता, त्याचा आधार घेऊन आपण टॉर्कचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ इनर्शिया काढला. टॉर्क इक्वल टू इनर्शिया इनटू काय सांगा अल्फा. टॉर्क इज द एनालॉगस क्वांटिटी एज रेट ऑफ काय सांगा फोर्स. चला परत एकदा मी त्याच्याकडे कॉन्संट्रेट करतो, तुम्हाला लक्ष द्या ना. मला सांगा फोर्स इज इक्वल टू काय असतं मास इनटू एक्सेलरेशन. बरोबर आहे. फोर्स इज इक्वल टू काय m इनटू काय आलं सांगा a. नीट लक्षात द्या. आणि आता टॉर्क इक्वल टू सांगा I फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया इनटू अल्फा फॉर अँग्युलर एक्सेलरेशन. अँग्युलर काय सांगा एक्सेलरेशन. मग पहा टॉर्क इज इक्वल टू काय सांगा I आणि इनटू अँग्युलर एक्सेलरेशन काय सांगा अल्फा. जो फॉर्म्युला फोर्सचा आहे काय मास इनटू लिनियर एक्सेलरेशन, तोच फॉर्म्युला टॉर्कचा आहे. मासची जागा कोण घेतं मास इज एनालॉगस विथ इनर्शिया, म्हणून इनर्शिया इनटू लिनियर एक्सेलरेशनच्या ऐवजी काय आलं अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा. म्हणजे फोर्स इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन and torque equal to moment of inertia into angular acceleration, because mass is analogous with inertia and linear acceleration is analogous with angular acceleration. तर अशा प्रकारे in this way force in linear motion, force in काय सांगा linear motion is analogous with torque in काय सांगा अँग्युलर मोशन. लिनियर मोशन मध्ये फोर्स आणि अँग्युलर मोशन मध्ये काय सांगा टॉर्क. तर ते लिनियर मोशन क्रिएट करण्यासाठी फोर्सची गरज पडते एखाद्या बॉडीला आणि अँग्युलर मोशन क्रिएट करण्यासाठी टॉर्क अप्लाय करावा लागतो बॉडीवर. तर फोर्सचा फॉर्म्युला मास इनटू एक्सेलरेशन आणि टॉर्कचा फॉर्म्युला असतो I इनटू अल्फा. I फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया, अल्फा फॉर अँग्युलर एक्सेलरेशन. तर दिस इज ऑल अबाउट दिस टू टॉपिक्स. तर आज आपण काय काय शिकलो पहा लक्षात घ्या. जे शिकलोय ते 1-2 मिनिटात मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. पहिला टॉपिक आपण शिकलो काय ठिकाणी सुरुवातीला काय शिकला तुम्ही
अँग्युलर मोमेंटम काय शिकला अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू सुरुवात कुठून केली r इंटू पी हे सूत्र आपल्याला माहिती होतं आणि गेलो कुठपर्यंत पाथ लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला मास इंटू वेलोसिटी तसा याचा अँग्युलरचा येतो काय सांगा इनर्शिया इंटू काय सांगा ओमेगा हे पहा अँग्युलर मोमेंटम स्टार्ट केली rp पासून जशी याची स्टार्ट कुठून केली टॉर्कची r1 पासून केली आणि गेलो कुठपर्यंत i ओमेगा अल्फा पर्यंत तसं इथे केलं हे एक शिकलो आणि दुसरा आपण शिकलो टॉर्क इज इक्वल टू सुरुवात कुठून गेली टॉर्क इक्वल टू r इंटू f आणि गेलो कुठपर्यंत I इंटू काय सांगा अल्फा तर दिस ऑल ऑफ द काय सांगा टू फॉर्म्युले वी हॅव सीन टुडे हे दोन फॉर्म्युले आज आपण पाहिले ठीक आहे नेक्स्ट लेक्चर आपण पुढचा सिलेबस बघा तोपर्यंत थँक्यू